शेतकरी मित्रांनो, हे काय मी काहीतरी वेगळंच बघतोय. कोबी मध्ये झाला ड्युअल पर्पज उत्पन्न, शेतकऱ्याला मालामाल करणारं उत्पन्न. ही आहे अशोका सीडची कोथंबीर अशोका AF5. ही व्हरायटी कोबीमध्ये शेतकऱ्यांनी डबल उत्पन्न घेतलेलं आहे. आधी धन्याचं उत्पन्न घेणार, नंतर कोबीचं उत्पन्न घेणार. हा एकूण क्षेत्र आहे, किती आहे, कोणती व्हरायटी लागवड केलेली आहे आणि याला कशा प्रकारे नियोजन केलंय हे आपण शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत. त्याप्रथम आधी आपण शेतकऱ्याची ओळख करून देऊ. दादा नमस्कार. मी देवेंद्र गांगुर्डे, अशोका सीड्स प्रतिनिधी. मला जरा तुम्ही ही जे डबल क्रॉप जे उत्पन्न घेतलेलं कोबी आणि कोबीमध्ये धना, ही कोणाची आयडिया होती आणि ही आयडिया तुम्हाला कोणी दिली आणि का दिली, मला ते जरा शेतकऱ्याला सांगा. त्याआधी तुमचं नाव सांगा मला. नमस्कार, मी समाधान उगळकर, मुक्काम पोस्ट बुधाना वकाना, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. माझं पूर्ण 1 एकर क्षेत्र आहे. ते 1 एकर क्षेत्रामध्ये आपण 9 किलो धन्याची लागवड केलेली आहे. तो अशोका सीडचा धना आहे, बँगलोर. AF5 आणि एक 30 डेज वाला लावलेला आपण. असं 5 आणि 4 किलो असं दोन्हीचं 9 किलो आपण लागवड केलेली आहे ठिकाणी. तर आता जवळपास याला लावून आज 1 महिना झाला. कंप्लीट 30 दिवस झाले. आज आपण याला 8 तारखेला लागवड केलेली, 8 जुलैला. आज सध्या काढणीसाठी आपला तयार आहे धना. आज ओके, काढणीसाठी तयार आहे का? हो. मला सांगा, तुम्ही लागवडीपासून वातावरणाचे काय काय चेंजेस झाले, किती पाऊस झाला, तुम्ही फवारणी किती केले, खतं किती केले, ते जरा थोडं, काय खतं दिले ते जरा सांगा बरं. आता याला लागवडीच्या वेळेस कुठल्याही प्रकारचं खत दिलेलं नाही आपण. व्हेरी गुड. जे कोबीला आपण खत देतो ड्रिपद्वारे, तेच खत याला आहे. नंतर फवारणी कुठल्या याच्यावर स्पेशल आपण घेतलेली नाही. जे आपण कोबीवर फवारणी करतो तेच फवारणी त्याला आहे. आणि वातावरण जर म्हटलं तर लागवडीनंतर एवढा पाऊस झाला होता याच्यावर, 4थ्या ते 5व्या दिवशी याची उगवण झाली आणि उगवण सुद्धा जवळपास माझ्या हिशोबाने 100% झाली. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कमी उगवण झालेली नाही. आणि दुसरा विषय, आता टेम्परेचर सुद्धा भरपूर होतं. मधात 20 दिवस पाऊस सुद्धा नव्हता. कडक ऊन होतं, त्या उन्हामध्ये सुद्धा पिवळा पडलेला नाही. हा अतिशय चांगल्या प्रकारे हा धना आहे. दादा धन्यवाद. मला तरी वाटतं तुम्ही एक 20-25 वर्षापासून शेती करत असणार. आता काकांते तुम्ही येत, तर मला सांगा, तुम्ही एवढ्या तुमच्या कालावधीत तुम्ही शेती लहानपणापासून बघतायत, करतायत, तर एवढ्या क्लायमेटमध्ये, एवढ्या पावसामध्ये तुम्ही आतापर्यंत अशी एखादी धान्याची व्हरायटी बघितली आहे का की ती एवढं उत्पन्न देऊन जाईल? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. ही पहिल्यांदाच बघितली. ओके, एक मिनिट सर. या प्रश्नाचं चांगलं उत्तर आणखी मला असं वाटतं काका देऊ शकतील, कारण त्यांना अनुभव खूप मोठा आहे. सांगा बरं. इतक्या लवकर कोणती व्हरायटी निघाली नाही. 10 ते 11 दिवस लागले होते पहिल्या दुसऱ्या व्हरायटीला. ही व्हरायटी 4थ्या-5व्या दिवशीच निघली उगम शक्ती. क्या बात आहे, व्हेरी गुड. बेस्ट. जर रेट जर आता मार्केटला समजा तुम्हाला 20 रुपये जरी रेट भेटले, तर तुम्हाला 9 किलो किती पैसे भेटू शकतात? 20 रुपयानं जरी मार्केट राहिलं आमचं, तरी याचे 40,000 रुपये बनतील. अच्छा, म्हणजे 20 किलोचे. अच्छा, ओके. जास्त रेट झालं तर जास्ती पैसे भेटतील. एक्सलंट. तुम्ही आमचं हे याच्यामध्ये 1 एकरामध्ये 100 तास आहेत. 100 तास. अच्छा, 100 एका तासामध्ये 400 गुचकी आहे. तशी गोस आहे. ओके. 400 गोसा एका 5 याचं जर धरलं, 6 गुचके 400 ग्रॅम भरले आपले. अच्छा, तर सरासरी आमच्या अंदाजानुसार याला 20 क्विंटल सांबार निघाले पाहिजे. 20 क्विंटल, बरोबर. ओके. तर सांबर, इकडे कोथंबीरला सांबर म्हणतात, हे मी तुम्हाला आधी स्पष्ट करून देतो. आणि नंतर आमचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत अशोका सीडचे, खामगाव तालुक्याचे डीलर, गजानन ॲग्रोचे मालक, ते जरा सांगू शकतील. ते पण त्यांना आपल्या धन्याबद्दल बोलायचंय, कारण ते जरा बोलतील. साहेब बोला. नमस्कार मंडळी. खरं तर म्हणजे शिक्षण आणि शेती याचं एक चांगलं उदाहरण मला इथं नेहमी बघायला मिळतं. ओके. कारण हे शिक्षक होते, त्यांनी शिक्षकी पेशाला रिझाईन केलं आणि शेतीमध्ये उतरले. आणि काका तर पारंपरिक शेती करत राहतात आणि खूप उत्कृष्ट अशी शेती करतात काका. या एरियात तर काकांचं नाव खूप दूरपर्यंत आहे. पंचकृषी विभाग काकांची शेती खूप टेक्निकली करतात. इकडे केळी पण लावलेली आहे. त्यानंतर इकडं आधी केळीमध्ये त्यांनी आंतरपीक घेतलं होतं कोबीचं. त्याच्यात त्यांनी 9 लाख केले होते याचे कोबीचे. आता इथं केळीची लागवड करणार आहेत. त्याच्या आधी हे पीक घेतलंय, नंतर याच्यामध्ये केळी लागवड करणार आहेत. आणि याला आता तुम्ही बघितलं सरांचं किती चांगलं काम आहे. म्हणजे किती गुच्छ लावले, किती ग्राम निघणार आहे आणि किती भाव राहू शकतो, किती उत्पन्न होऊ शकते. खरोखर प्रत्येक शेतकऱ्यांनी जर अशी जर काळजी घेतली, आपली माता आपल्याला काय देते, आपण त्याला दिल्यानंतर ती आपल्याकडून काय देणार आहे, याची जर काळजी घेतली तर मला नाही वाटत शेती मागे येणार आहे. कारण हे जिवंत उदाहरण आहे आपल्यासाठी की एक शिक्षक, इकडे लोक म्हणतात की बा नोकरी पाहिजे, शेतीवाल्याला मुली देत नाही. बरोबर आहे ना? मला तरी असं वाटतं की बा यांनी फसवलं त्यांच्या सासरवाडीला, की आधी शिक्षक आहे हे दाखवलं आणि उत्कृष्ट शेतकरी झालेले आहे. थांबा तुम्ही. धन्यवाद.